की त्याचा राजीनामा घेत असताना मला जर कळवलं असतं तर मी त्याच्यावर भूमिका स्पष्ट केली असती. पण ज्या प्रभागाचं मी नेतृत्व करते मला असं वाटतं की पालक म्हणून मी पण म्हणून राजीनामा दिलेला आहे आणि ह्याच्या पुढची भूमिका मला असं वाटतं उद्या वरिष्ठांशी बोलून मी स्पष्ट करेन. आपलं एकनाथ शिंदे किंवा वरिष्ठांशी काही बोलणं झालेलं आहे का या संदर्भामध्ये? की तुमचा राजीनामा अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारा होता, तर त्या संदर्भात काही बोलणं झालंय का? नाही, मी राजीनामा दिलाय, अजून एक्सेप्ट झाले की नाही मला माहिती नाही. पण नक्कीच मी साहेबांशी बोलेल या विषयावरती आणि त्यानंतरच मी त्याच्यावरती तुमच्याशी चर्चा करू शकतो. आगामी महापालिका निवडणुका देखील आहेत आणि निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेणं कार्यकर्त्याची बाजू मांडून घेतली होती किंवा त्याच्याकडून काही ऐकून घेण्यात आलं होतं का वरिष्ठांकडून, की ते अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता? मी तेच सांगितलं, उद्या आमच्याशी चर्चा झाल्यावरच या गोष्टीवरती मी तुमच्याशी चर्चा करू शकते आणि निवडणुकीवर कोणताही परिणाम ह्याचा होणार नाही, कारण कार्यकर्ता म्हणून आम्ही कायम शिवसेनेबरोबरच आहोत. आम्ही कुठलीही आमची भूमिका वेगळी केलेली नाही. जरी पदाचा राजीनामा दिला असेल तर कार्यकर्ता हा शिवसेनेचाच आम्ही राहणार आहोत. तर त्याच्यामुळे पुढची जी भूमिका आहे ती साहेबांशी बोलल्यावरच आम्ही स्पष्ट करू. कारण मी प्रत्येक वेळी बोलते की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाहीये. कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटते की इलेक्शनमध्ये आपण पण पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. तिकीट देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. त्यांना जर मान्य असेल तर ते तिकीट देतात. पण जर अपेक्षा कोणी व्यक्त केली म्हणून जर त्यांचा राजीनामा घेत असेल तर ही चुकीची बाब आहे आणि तीच मला वरिष्ठांच्या निर्देशनास आणून द्यायची आहे. कारण पक्षविरोधी कारवाई करत असताना पक्षाला गालबोट लागेल असं जर कोण काम करत असेल तर त्याच्यावर कार्यवाही होणं योग्य आहे. पण नुसतं इच्छा व्यक्त केली म्हणून जर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे आणि मी ज्या प्रभागाचं नेतृत्व करते त्याची पालक म्हणून माझी जबाबदारी होते की जर माझ्या मुलाला जर कोण त्रास देते तर आई म्हणून माझा पहिला राजीनामा घेतला गेला पाहिजे. कारण मी असमर्थ ठरते या गोष्टीसाठी की मी त्याला वाचवू शकत नाही तर मी प्रभागाला काय वाचवेल आणि म्हणून मी माझा राजीनामा दिलेला आहे आणि पक्षाची कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाबरोबर एकनिष्ठ. आणि मला असं वाटतं एकनिष्ठाचं डेफिनेशन मला कोणी विचारू नये, कारण गेली 19 वर्ष पक्षासाठी जे करायचंय ते कार्यकर्ता म्हणून मी केलेलं आहे आणि बाकीचं तर आता उद्या साहेब माझ्याशी बोलल्यावर मी त्याच्यावर स्पष्टीकरण देऊ शकतो. कोणाचा कॉल आला का मॅम आपल्याला आतापर्यंत? कारण की नाही, बरेचसे कॉल येत आहेत पण मी उचलले नाही ते कॉल. आता मी कारण बऱ्याचशा कार्यक्रमाला आज क्रिसमसचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी मी गेले होते आणि ह्या विषयावरती चर्चा केली नाही मी कोणाशी. पण उद्या नक्कीच मी सगळ्यांशी याच्यावरती बोलू.